नमस्कार, मी कनिका कपिल खैरे। मला माध्यमांना सांगायचं आहे की उद्या 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुक्ताई मंदिरात आपली ग्रामसभा नारायणगावची ठेवली आहे। तर तिथे सगळ्या ग्रामस्थांनी उपस्थित राहावी ही माझी विनंती। त्याचबरोबर माझ्या माहितीनुसार पत्रकारांना धमकवलं जात आहे की तुम्ही ग्रामसभेला यायचं नाही आणि पोलीस स्टेशनला बोलून पत्रकारांना सांगण्यात येते। याचा अर्थ काय होतंय? जर तुम्ही खरे आहात तर तुम्ही पत्रकारांना का अडवताय आणि का पत्रकारांना तुम्हाला बोलवायचं नाहीये? मला ह्याचं उत्तर देऊ शकतात का? तुम्ही जर खरे आहात तर तुम्ही पत्रकारांना का अडवता? का पोलिसांना सांगायला लावता की पत्रकारांना बोलवायचं नाही ग्रामसभेत? का पत्रकारांनी ग्रामसभेत यायचं नाही? जर तुम्ही खरे आहात तर कशासाठी अडवणूक करताय? जर तुम्ही खरे नसाल ना म्हणून या सगळ्या गोष्टी करतायत का? आणि तर उद्या असं नको व्हायला की भाऊसाहेबच येणार नाही किंवा कोणतरी एखादं सरपंचच येणार नाही। जर असं काही असेल तर ते उद्या कळेलच ना भाऊसाहेब येत आहेत की नाही येत। जर तुम्ही खरे असाल तर 2018 पासूनचं दप्तर तुम्ही घेऊन या ना। अद्याप लोकांना कळलं नाही आहे ना ग्रामसभामध्ये तुम्ही काय काय सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अद्याप लोकांना दाखवले नाही आहेत तुम्ही। मग ते तुम्ही दाखवा ना। तुम्ही खरे आहेत तर तुम्ही या अडवणूक कशाला करताय? पत्रकारांनी यायचं नाही। पत्रकार येणार आणि पत्रकारांना कोण अडवतंय हे मी पण बघणार आहे। उद्या पत्रकार माझ्या सोबत असणार आहेत आणि आपण पण बघूया पत्रकारांना का अडवताय तुम्ही। म्हणजे तुम्हाला पब्लिकपर्यंत ज्या बातम्या पोहोचतील त्या पोहोचवायच्या नाही आहेत का? मग तुम्ही खरे आहात तर कशासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत? तुम्ही जर खरे आहात तर भाऊसाहेब समोर या आणि उत्तर द्या। कारण का आमचे पैसे हक्काचे आहेत। आमच्या नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये जे पैसे येतात ते आमच्या नारायणगावचा विकास करण्यासाठी येतात। तुम्ही आहे ना गायब होऊ नका। तुम्ही उद्या ग्रामसभेमध्ये या। जर तुम्ही बहिष्कार आहे आणि असे हे कारण नका आम्हाला सांगू। बहिष्काराची काही गरज नाही आहे। पैसे खाताना मजा येतात ना तुम्हाला, तर मग तुम्ही उद्या ग्रामसभेला हजर राहा। असं नका दाखवू का मला बहिष्कार आहे म्हणून येऊ शकत नाही मी, असं होणार आहे किंवा उद्या ग्रामसभेत बोलणार नाही। भाऊसाहेबांना माहिती आहेत उत्तरं, आम्हाला माहीत नाही। हे तुमचं जे प्लॅनिंग असेल ना तर तुम्ही ते प्लॅनिंग करत बसा, काही प्रॉब्लेम नाही। पण मी थांबणारी व्यक्ती नाही, मी कागदानी बोलणारी व्यक्ती आहे आणि आपण कागदावरतीच बोलू, ठीक आहे?